नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. जय शंकर. त्यानं शंकर महाराजांच्या हातावरती बघितलं तेव्हा त्याला अतिशय वाईट आणि विचित्र असं चित्र दिसलं. त्या चित्रामध्ये त्याची बायको अतिशय वाईट आणि विचित्र अवस्थेमध्ये होती. मग काय त्याला भयानक राग आला. त्याची तळपायाची आग मस्तकात गेली आणि त्यानं कमरेला असणारी रिव्हॉल्वर काढली आणि धड 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 6 गोळ्या त्या शंकर महाराजांच्या तळ हातावरती झाडल्या. मंडळी, नेमका प्रकार काय आहे, त्यानं असं नेमकं का केलं? हा एक विचित्र आणि थरकाप उडवणारा श्री शंकर महाराजांचा एक अद्भुत असा प्रसंग आहे आणि तो प्रसंग सविस्तरपणे आज आपण बघणार आहोत. नमस्कार मंडळी, मी सावतार नदिवे. तर चला, हा एक अद्भुत शंकर महाराजांचा अनुभव आता प्रत्यक्षपणे आपण बघूया. की एक इंग्रज अधिकारी होता. तो कोलकात्याहून भारतामध्ये आलेला होता. साधारणतः 7 वर्षे झाली तो भारतामध्ये आलेला होता आणि त्याचं जसं लग्न झालं तसं तो ड्युटीवरती इंग्रजांच्या अधिकाऱ्यामध्ये, इंग्रज सैन्यामध्ये तो सामील झाला. परंतु इंग्रज लोक त्याला गावी परत सोडत नव्हते. त्याची त्या ठिकाणी बदलीही होत नव्हती. त्याला बायकोपासून दूर राहावं लागत होतं आणि 7 वर्ष जसं लग्न झालं तसं त्याची बायको तिकडेच होती आणि हा मात्र इकडे भारतामध्ये होता. काही केल्या बदली होत नव्हती. सगळ्या वरिष्ठ इंग्रज अधिकाऱ्यांपर्यंत तो पोचला. त्यांना पत्र दिले आणि कृपया माझी बदली करा असं तो म्हणत होता. परंतु त्याची काही बदली होत नव्हती. आणि शेवटी काही लोकांकडून त्याला समजलं की शंकर महाराज म्हणून एक महाराज आहेत. अगदी आपल्या सगळ्या इच्छा आकांक्षा पूर्ण करतात. तुझी व्यथा तू त्या शंकर महाराजांपर्यंत जाऊन मांड. बघ, तुझी बदली 100% होते. परत तूही आनंदाने तुझ्या बायकोजवळ जातील. तुलाही तिकडं मुलं बाळ होतील. आणि काही लोकांनी सांगितल्याप्रमाणे तो अधिकारी शंकर महाराजांपर्यंत आला. महाराजांचं दर्शन घेतलं. अतिशय वेगळं असं ते सोनेरी तेज, त्या महाराजांचं तेज त्याच्या डोळ्यामध्ये झळाळू लागलं. आणि फार अद्भुत अशा प्रकारचे हे महाराज आहेत याची त्याला जाणीव अंतर्मनामधून झाली. आणि तो हात जोडून महाराजांना म्हणाला की शंकर महाराज, 7 वर्षे झाली माझ्या लग्नाला, परंतु जसं लग्न झालं तसं मी इकडंच भारतामध्ये आहे. माझी बायको तिकडं वाट बघते हो, तिला राहवत नसेल माझ्याशिवाय. तेव्हा शंकर महाराजांनी वरती हात केला आणि म्हणाले, थांब जरा. तू इथेच आहे ना? अगदी सुखात आहेस, आनंदात आहेस. तिकडे बायकोकडे जायचा विचारसुद्धा करू नकोस. तेव्हा तो जो इंग्रज अधिकारी आहे तो शंकर महाराजांना म्हणाला, सांगा ना महाराज, कसा विचार नको करू. जसं लग्न झालं तसं माझी इकडं बदली झाली आणि मला इकडे यावं लागलं. एकटीच बायको माझी गावी आहे. तेव्हा शंकर महाराज म्हणाले, तुला एवढंच बघायचं आहे ना? तुला तुझी बायकोच बघायची आहेस ना? तर बघ इकडं. परंतु मी जे दाखवलं त्याचा तुला पश्चाताप होऊ देऊ नको. तो अगदी उत्सुकतेने महाराजांकडे बघू लागला आणि महाराजांना म्हणाला, काय दाखवणार आहात महाराज? की महाराज म्हणाले, अजूनही तू शहाणा बन. अजिबात तिकडे बायकोकडे जायचा विचारसुद्धा करू नकोस. तुझी बायको नेमकं काय करते, कुठे आहे, हे समजल्यावरती तुला भयानक राग येईल. अरे राजा, फार दुःख होईल रे तुला. अजिबात तू तुझ्या बायकोचा विचारसुद्धा करू नकोस. परंतु वारंवार तो जो इंग्रज अधिकारी आहे तो महाराजांना म्हणायचा, महाराज काहीही करा, तुमची हवी ती सेवा माझ्याकडून करून घ्या. मला काही भंडारा असेल तर तुमचा भंडारा द्या. काही मंत्र असतील ते मंत्र द्या. मी वाटेल ते करायला तयार आहे. परंतु मला माझ्या बायकोजवळ जायचं आहे. 7 वर्ष झालं जसं लग्न झालं तसं माझी बदली इकडे झाली आणि बायकोला मात्र माझी आता आठवण येत असेल महाराज, असं तो वारंवार म्हणायचा. परंतु महाराज त्याला समजावून सांगत होते की बाळा, तुझी बायको तुझी नाही रे, ती वाईट आहे. जेव्हा तुला खरं समजेल ना तेव्हा तुला फार दुःख होईल. परंतु तो जो इंग्रज अधिकारी म्हणायचा, नाही हो महाराज, माझी बायको फार गुणी आहे. तेव्हा नाईलाजानं शंकर महाराजांनी आपला तळहात पुढे केला आणि त्या तळहातामध्ये, शंकर महाराजांच्या तळहातामध्ये त्या इंग्रज अधिकाऱ्याला काहीसं वेगळंच चित्र दिसलं. त्या चित्रामध्ये अगदी विवस्त्र अवस्थेमध्ये त्याची बायको अगदी दुसऱ्याच पुरुषासोबत होती. तिनं दुसऱ्यासोबतच अगदी संसार थाटल्याप्रमाणे थाटलेला होता. आणि हे सगळं बघताच त्या इंग्रज अधिकाऱ्याची तळपायाची आग मस्तकामध्ये गेली.
इतक्या विचित्र अवस्थेमध्ये त्याची बायको दुसऱ्याच एका पुरुषासोबत होती. मग काय, त्या इंग्रज अधिकाऱ्यानं कमरेला असणारी रिव्हॉल्वर काढली आणि त्या रिव्हॉल्वरमधून, त्या बंदुकीमधून त्यानं धड 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 रागारागाने 6 गोळ्या शंकर महाराजांच्या हातावरती झाडल्या आणि तिथून निघून गेला. परंतु मंडळी, काय आश्चर्य, शंकर महाराजांना साधी जखमसुद्धा झाली नाही. फार योगी पुरुष होते शंकर महाराज. परंतु पुढे जे घडलं ते अतिशय भयानक आहे. तुम्ही म्हणणार, असं होऊच कसं काय शकतं? मंडळी, तो इंग्रज अधिकारी तिथून शंकर महाराजांपासून निघून गेला, परंतु त्याच्या मनामध्ये सतत त्या बायकोचेच विचार येत होते. कारण शंकर महाराजांच्या तळहातावरती शंकर महाराजांनी त्याला जे चित्र दाखवलं होतं त्याच्यामध्ये मात्र त्याची बायको अतिशय वाईट अवस्थेमध्ये दुसऱ्याच एका माणसासोबत, दुसऱ्याच एका व्यक्तीसोबत होती. त्याला फार दुःख झालं. तो बेचैन झाला. रात्रभर त्याला झोप वगैरे लागली नाही. परंतु दुसऱ्या दिवशी दिवस उजाडताच त्याला एक तार आली. ती तार त्याच्या गावाकडून आलेली तार होती आणि त्याच्यामध्ये मात्र मंडळी असं काही सांगितलेलं होतं की त्याच्या बायकोची कोणीतरी गोळ्या झाडून हत्या केली आणि तिला 6 गोळ्या लागलेल्या आहेत. नेमका आरोपी कोण आहे काही माहीत नाही. पोलीस सगळ्या प्रकरणाचा तपास करत आहेत. तात्काळ तुम्ही रजा टाकून इकडे यावं, कारण बायकोची हत्या झालेली आहे असं त्याला तार आली, पत्र आलं थोडक्यामध्ये. बघा मंडळी, शंकर महाराजांच्या तळहातावरती त्याला त्याची विचित्र आणि दुसऱ्याबरोबर त्याची बायको दिसली. त्यानं रागानं ज्या गोळ्या शंकर महाराजांच्या हातावरती झाडल्या त्या गोळ्या तिकडे त्याच्या बायकोला लागल्या. 6च्या 6 गोळ्या बायकोला लागल्या आणि बायको मरण पावली. कशा प्रकारचा विचित्र अशा प्रकारचा हा प्रसंग आहे मंडळी, आणि अद्भुत असा शंकर महाराजांचा हा अनुभव आहे. मंडळी, हे जे आहे हे प्रकार अजूनही सुरू आहेत, कारण हे घोर कलियुग आहे मंडळी. इथं पाप भयंकर वाढलं. मध्यंतरी मी स्वामी समर्थांचे वगैरे व्हिडिओ बनवत होतो, त्यावेळेस काहींच्या कमेंट यायच्या आणि एका व्हिडिओमध्ये मी माझा नंबरही दिलेला होता. त्यावेळी काही भगिनींचा, काही महिलांचा फोन आला आणि त्या सांगत होत्या की पतीचे बाहेर काहीतरी संबंध सुरू आहेत, कुठेतरी शेजारणीशी त्याचे अनैतिक संबंध सुरू आहेत. यातून मला सुटायचं आहे आणि याच्यासाठी मी स्वामी समर्थ महाराजांची कोणती सेवा करू, काय करू समजत नाही. मी शंकर महाराजांची सेवा करते, स्वामी समर्थांची सेवा करते. मंडळी बघा किती विचित्र अवस्था आहे. काही पुरुषांचे, काही माणसांचेही फोन आले, त्याच्यामध्ये ते सांगत होते की बायकोची लक्षणं ठीक नाहीत. अगदीच चांगला संसार आहे, 1-2 लहानगी मुलंसुद्धा आहेत, परंतु बायको मात्र परपुरुषाकडे थोडीशी आकर्षित होत आहे. कुठे टपरीमध्ये किराणा दुकानवाल्यासोबत बोलते, जास्त अंडीवाल्यासंग बोलते, पाववाल्यासंग बोलते. अशा प्रकारचे काही ऐकायला मिळतं. खरंच मंडळी, हे विचित्र आणि घोर असं कलियुग आहे आणि याच्यामध्ये जो भक्तिमार्गाने जगेल त्याला मात्र त्याच्या केसालासुद्धा धक्का लागणार नाही. म्हणून भक्ती करा, स्वामी समर्थ महाराजांची भक्ती करा, शंकर महाराजांची भक्ती करा आणि जे जे भक्त आहेत त्यांचा मात्र तुम्ही आवर्जून अनुभव घ्या. अतिशय म्हणजे ज्यानं भक्ती केली, ज्यानं शंकर महाराजांचं अस्तित्व मानलं, स्वामी समर्थांचं अस्तित्व मानलं, त्याच्या जीवनाचं मात्र अगदी सोनं झालं. असे अनेक भक्त आजही आहेत. आणि खरं तर मंडळी, मी सुद्धा नास्तिक होतो आणि मलाही स्वामी समर्थ महाराजांचा एक अनुभव आला. तेव्हापासून मी मात्र देव मानायला लागलो आणि माझाही अनुभव या चॅनलवरती मी सांगितलेला आहे. आवर्जून नक्की तुम्ही बघा. शंकर बाबा हात जोडितो घामज पदरात, शंकर बाबा हात जोडितो घामज पदरात. अष्टवक्र तुम्ही अजानुबाहू ठेवा शिरी हात.